नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मातंग समाजाने जी मागणी केलेली आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची, ही मागणी भलेही त्यांना फायद्याची वाटत असेल, परंतु पूर्ण डेटाबेस अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये मातंग समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे। आणि कोणतीही अनुसूचित जातीतील कम्युनिटी विषयाची टेस्ट घेण्याच्या मनस्थितीत नाही। आज जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते छोट्या समूहांना एकत्र करून एका मोठ्या समूहामध्ये त्या आश्रयाने ते आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण जे केलं जात आहे त्यामुळे कुणाचं तरी नुकसान होईल, समूह तुटेल किंवा आमची एकी भंग होईल, यासाठी म्हणून कोणी या उपवर्गीकरणाला विरोध करत नसून या उपवर्गीकरणामुळे ज्यांची ही मागणी आहे बेसिकली एका मातंग समाजाची, त्या समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे या मागणीमुळे। आणि म्हणून आम्ही या सर्व उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला पुन्हा तीव्रपणे विरोध करत आहोत। तो फक्त मातंग समाजाच्या आजच्या दयनीय अवस्थेतून त्यांना पुन्हा दयनीय अवस्थेत टाकण्यासाठी नाही, त्यांनी पडू नये म्हणून, आणि त्यासाठी आमचा हा विरोध आहे। मातंग समाजाचं नुकसान करणे हा आमचा उद्देश नाहीच आहे। त्यांना जो फायदा एकत्रित आरक्षणामुळे जो मिळणार आहे, जो आजपर्यंत त्यांना मिळालेला आहे, या संपूर्ण 59 जातीमध्ये एकही जात अशी नाही आहे की ज्याला या आरक्षणाचा गेल्या 70 वर्षात लाभ मिळालेला नाही आहे। प्रत्येक जातीला या एकत्रित आरक्षणामुळे लाभ मिळालेला आहे। ती प्रत्येक जात लाभार्थी आहे, त्यांच्या घरापर्यंत शिक्षण गेलेलं आहे, त्या प्रत्येक मुलाला स्कॉलरशिप मिळालेली आहे, नोकऱ्यामध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं आहे। फक्त गैरसमजातून मातंग समाजाने जी मागणी केलेली आहे 1961चा डाटाबेस लक्षात घेऊन ती अत्यंत चुकीची आहे। आणि त्यामुळे आज त्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण 59 जातीपैकी 58 जातींचा तीव्र विरोध आहे। आणि यासाठी संपूर्ण मातंग समाजाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की 1961 जी जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये बौद्ध समाज जो 28,90,000 बौद्ध समाज 1961च्या जनगणनेमध्ये त्यांनी आपला धर्म बौद्ध लिहिला, परंतु जात लिहिली नाही। त्यामुळे अनुसूचित जातीची संख्या 13% 6% कमी झाली आणि त्या 6% मातंग समाजाची संख्या 30.99% झाली आणि महार समाजाची संख्या 33 झाली। हे जे तुलना केली जाते आहे की आमची संख्या एका मोठ्या ग्रुपसोबत आम्ही कॉम्पिटिटर आहोत, आमची संख्या तेवढी मोठी आहे आणि 1961 नंतर ती संख्या कमी होत गेली। वास्तविक मातंग समाजाची प्रत्येक जनगणनेची आकडेवारी जर आपण बघितली तर मातंग समाजाची संख्या कुठेही कमी झालेली नाही। 1990ला अमेंडमेंट झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे बौद्ध झाले होते त्यांनी धर्म बौद्ध आणि जात नमूद करायला सुरुवात केली। त्यामुळे 2001च्या जनगणनेमध्ये जी संख्या अत्यंत कमी होती ती संख्या 56 लाखापर्यंत वाढली एका 37 महार्या जातीची। आणि त्यामुळे मातंगांची संख्या 30% 20% खाली आली। तर ती संख्या मातंगाची कमी झालेली नाही आहे। अनुसूचित जातीमध्ये मोठ्या ग्रुपची संख्या वाढल्यामुळे यांची संख्याचं पर्सेंटेज कमी दाखवलं गेलं आणि ही संख्या 2011च्या जनगणनेमध्ये महार कम्युनिटी एका महार जातीची संख्या महाराष्ट्रामध्ये 80 लाख नोंद झालेली आहे। ही गोष्ट मातंगाने लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे त्यांचं आरक्षण 18% अनुसूचित जातील ती संख्या त्यांची झाली।
याचा अर्थ हा नाही आहे की अनुसूचित जातीमध्ये मातंगांची संख्या घटली नाही, त्यांची संख्या 20 लाखावरून 24 लाखपर्यंत वाढलेली आहे. आणि म्हणून मातंगांनी अतिशय मन शांत ठेवून डोकं ठिकाण्यावर ठेवून काम केलं पाहिजे आणि ह्या उपवर्गीकरणासारख्या आत्मघातकी मागणीला पाठिंबा दिला पाहिजे. यामध्ये जे लीडर आहेत त्यांचा फायदा होईल, परंतु जे सर्वसामान्य गरीब मजदूर आहेत, ज्यांचे मुलं शाळेत जात आहेत, ज्यांना स्कॉलरशिपची गरज आहे, ज्यांना नोकरीची गरज आहे, अशा सर्व गरीब लोकांचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जातीला हे माहिती आहे की आम्ही एकत्रित आहोत म्हणूनच सुरक्षित आहोत, एकत्रित आहोत म्हणूनच आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळतो. नाहीतर हे सरकार तुमचं आरक्षण काढायलाच बसलेलं आहे. म्हणून हुलतापाला बळी पडू नका. कुणी तुम्हाला सांगत असेल त्याला बळी पडू नका आणि थंड डोक्यानं विचार करून आहे त्या परिस्थितीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी एक समूह म्हणून पूर्ण जगासमोर अनुसूचित जाती म्हणून पेश केलेला आहे, आपल्याला एक पहिचान दिलेली आहे, आपल्याला एक ओळख दिलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये आपली 25 कोटी लोकसंख्या आहे. हा एक मोठा समूह आहे आपला आणि म्हणून आपण इंटॅक्ट राहू, तेवढे सुरक्षित राहू, तेवढ्या आपल्या मुलाबाळांना आरक्षणाचा लाभ मिळेल. वर्गीकरण केल्यामुळे आपल्यामध्ये तुकडे झाल्यामुळे कुणाला दुःख होणार नाही, परंतु ज्या जाती विभक्त केल्या जातील त्यांचं नुकसान भयानक मोठं आहे आणि या मोठ्या नुकसानीतून पुन्हा सावरत शक्य होणार नाही, ते दुरुस्त करण्यासारखं नाही. आणि म्हणून या उपवर्गीकरणा संपूर्ण समाजातील मातंग समाजाने त्यांच्या नेत्यांना वेगळं ठेवावं आणि सर्वसामान्य 24 कोटी मातंगांनी या संपूर्ण मागणीला विरोध करावा. एवढीच मागणी, एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. जय भीम. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.